यानंतर पुण्यातनं एक महत्त्वाची बातमी, कारण पुण्यामध्ये आज शरद पवार यांच्या घरासमोर मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येणार आहे। पवारांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येते। तर शरद पवार हे सुद्धा मराठा आंदोलकांना भेटणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेणार असल्याचं सध्या सांगण्यात येत आहे। सध्या पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा मोदी बागेसमोर गर्दी करू लागलेत। आपण पाहतोय सध्या पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थाना इथली ही दृश्य मोदी बागेसमोर आपण पाहतोय। एकीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे, पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। तर मराठा ठोक मोर्चांना आंदोलनाचा इशारा दिलाय। शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। काल सोलापूर दौऱ्यावरती शरद पवार जात असताना कुर्डवाडी इथं सुद्धा मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी अडवली होती, आपली भूमिका स्पष्ट करा असा आग्रह धरला होता। आणि त्यानंतर आज आपण पाहतोय पुण्यातील मोदी बागेसमोर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांचाही तगडा बंदोबस्त आहे। दरम्यान शरद पवार या मराठा आंदोलकांशी चर्चाही करतील, त्यांचं म्हणणं ऐकून घेतील असंही सांगण्यात येतंय। आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात मोदी बाग इथं उपस्थित असणारे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडे। नितीन, सध्या मोदी बागेच्या इथे काय परिस्थिती आहे? मोदी बागेच्या गेटवर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक आंदोलन करणार आहेत आणि त्यांना उत्तर देण्यासाठी किंवा काही गडबड होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत। हे कार्यकर्ते आपण पाहू शकतो। त्याचबरोबर पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। कुठलाही गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देखील मोदी बागेमध्ये मोठ्या संख्येने जमलेले आहेत। शरद पवारांनी भूमिका घेतलेली आहे की या आंदोलकांचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांना ते भेटणार आहेत, त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेणार आहेत। शरद पवार आता मोदी बागेमध्ये समोर आपण पाहू शकतो जे कार्यालय आहे शरद पवारांचं, त्या ठिकाणी ते बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या आंदोलकांची कार्यकर्त्यांची ते भेट घेणार आहेत, त्यांचं म्हणणं जाणून घेणार आहेत आणि त्यांना ते काय उत्तर देतात, काय त्यांच्याशी संवाद साधतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मोदी बागेमध्ये आता आपण पाहिलं तर काहीसं तणावाचं वातावरण आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आपण या घटनेवरती लक्ष ठेवून असेच राहा, आम्ही तुमच्याकडे वेळोवेळी सगळे अपडेट घेत राहणार आहोत।